भारत माता की काय झालं चंद्रपूरला ऊर्जा कशी कमी झाली? जेवण नाही केलं का रे बाबा उमेदवार? या बैठकीला उपस्थित माननीय पालकमंत्री अशोक उईकेजी, महाराष्ट्राच्या विधानमंडळातील आपले धडाकेबाज, या चंद्रपूरला विकसित चंद्रपूरचा संकल्प केला असे माननीय आमदार किशोर जोरगेवारजी, बंटी भांगडियाजी, या ठिकाणी उपस्थित आमचे वाघरेजी, आमचे या ठिकाणी पूजनीय भंतेजी आणि सर्व या ठिकाणी उभे असलेले आमचे सर्व उमेदवार, उपस्थित बंधू आणि भगिनी, 15 तारखेची निवडणूक ही माननीय किशोर जोरगेवारच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक या ठिकाणी उभे असलेल्या उमेदवाराच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीचं सरकार, माननीय देवेंद्रजीचं सरकार, माननीय पालकमंत्री अशोक उईके, माननीय सुधीर मुनगंटीवारजी, माननीय किशोर जोरगेवारजी यांच्या माध्यमातून येणाऱ्या 124 योजनांची निवडणूक आहे. 124 योजना हे नगरसेवक निवडून आल्यानंतर आमच्या आमदार जोरगेवारच्या माध्यमातून आपल्या प्रभागात आणण्याकरता ही निवडणूक आहे. बंधू भगिनींनो, विकसित चंद्रपूरचा संकल्प किशोर जोरगेवारजींनी तयार केला. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी 2029चा चंद्रपूर, 2035चा चंद्रपूर, 2047चा चंद्रपूर, 23 वर्षानंतर या चंद्रपूरला ज्या बाळाने जन्म घेतला, जे बाळ जन्म घेणार आहे, या बाळाची सुरक्षितता काय, या बाळाच्या जीवाचं रक्षण करण्याकरता, मालमत्तेचं रक्षण करण्याकरता, येणाऱ्या पुढच्या पिढीकरता रस्ते, वीज, पाणी, लाईट, गटर लाईन, दवाखाना, हॉस्पिटल, या शहरामध्ये उड्डाणपूल, ट्रॅफिकची समस्या दूर करण्याकरता रस्ते विकास योजना, पिण्याचं पाणी, गटर लाईन, एकूण 48 योजनांच्या माध्यमातून आपल्याला विकसित चंद्रपूर तयार करायचा आहे. विकसित चंद्रपूरचा विकास आराखडा जोरगेवारजींनी, मुनगंटीवारजींनी आणि माननीय देवेंद्रजींनी तयार केला आहे. हे निवडून आल्यानंतर आमच्या नगरसेवकांना विकसित चंद्रपूर 2047, 23 वर्षानंतरचं चंद्रपूर, याची योजनेवर सही करायची आहे. बंधू भगिनींनो, या सर्व नगरसेवकांना मान्यता द्यायची आहे आणि चंद्रपूर शहराला लागणारा विकास निधी देण्याची जबाबदारी माननीय देवेंद्र फडणवीसजी, माझी, सर्वांची आहे. याकरता बंधू भगिनींनो, निवडणूक आहे. कुणाला तरी मतदान द्यायचं आहे, कुणी तर निवडून येणार आहे. कुणाला तरी मतदान द्यायचं आहे, कुणी तर निवडून येणार आहे. पण 4 दिवस विचार करायचा आहे. एक कमळाची बटन विकासाची बटन आहे, धनुष्यबाणची बटन विकासाची बटन आहे. पण चुकीची बटन दाबली तर 5 वर्ष तुमच्या जीवनाचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. 124 योजना बंद पडल्याशिवाय राहणार नाही. बंधू भगिनींनो, 25 वर्षापासून मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आहे. लाडक्या बहिणीची योजना चालू आहे. छत्तीसगडमध्ये 15 वर्षापासून भाजपचं सरकार आहे. लाडक्या बहिणीची योजना चालू आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस आली, पंजाबमध्ये काँग्रेस आली, पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आली. या महाराष्ट्रात जिथे जिथे काँग्रेस आली, लाडक्या बहिणीची योजना बंद केली. आणि आता जोरगेवानी सांगितलं खरं आहे. मी तुम्हाला पत्र पाठवतो सर्वांच्या घरी. काँग्रेसवाल्यांनी काल पत्र दिलं. विजय वडेट्टीवारचा माझा सवाल आहे, लाडक्या बहिणीची योजना काल सुरू झाली नाही आहे. 3 वर्षापासून लाडक्या बहिणीची योजना सुरू झाली आहे, 2 वर्षापासून सुरू झाली आहे. आत्ता पत्र दिलं की मकर संक्रांतीच्या पूर्वी आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये देणार होतो, हे पैसे देऊ नका, असं पत्र विजय वडेट्टीवार तुमच्या पार्टीने दिलाय. या काँग्रेसवाल्याचं करायचं काय ताई? काँग्रेसवाल्याचं करायचं काय? या काँग्रेसवाल्याचं खाली डोकं, जोरात सांगा,
पण चिंता करू नका, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार, जोरगेवारजीचं, बंटी बांगड्याचं आपलं सरकार आहे, मी मंत्री आहे, सुधीर भाऊचं सरकार आहे. मी तुम्हाला वचन देतो, जोपर्यंत देवेंद्र फडणवीस सरकार महाराष्ट्रात आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीची योजना बंद होणार नाही. आणि एवढंच नाही तर जोरगेवारजी, लाडक्या बहिणीच्या योजनेसमत चंद्रपूरच्या 10,000 महिलांना लखपती दीदी करण्याची योजना आपण करतोय. लखपती दीदी करण्याची योजना तयार करतोय. एवढंच नाही तर नागपूरमध्ये मी पालकमंत्री आहे, अमरावतीला पालकमंत्री आहे, विकेजी आम्ही 2200 महिला बचत गटांना 1 लाख रुपये देण्याची योजना तयार केली, अनुदान देण्याची योजना तयार केली. या जिल्ह्याच्या मायनिंग फाउंडेशनच्या माध्यमातून माझे नगरसेवक निवडून आल्यावर, कुठे आहे नगरसेवक, निवडून आल्यावर प्रत्येक नगरसेवकाने 25-25 महिला बचत गट तयार करा. 10 महिलाचा एक गट, 10 महिलाचा एक गट, 25-25 गट तयार करा. कराल का ताई? 25 गट तयार कराल का? 25 गट तयार करा. चौघांनी 100 गट तयार करा. या 100 गटांना 1 लाख रुपये देण्याची योजना जोरगेवार आणि आमचे अशोक उईकेजी करून देतील. 1 लाख रुपये एका बचत गटांना अनुदान देण्याची योजना आम्ही करून देतो. लाडक्या बहिणीच्या योजनेला मजबूत करायचं आहे, वाढवायचं आहे. लाडक्या बहिणीच्या योजनेला थांबवायचं नाही, वाढवायचं आहे. बंधू भगिनींनो, 15 तारखेची निवडणूक 124 योजनांसोबत प्रधानमंत्री सूर्यघर योजना देणारी आहे. तुमच्या घरावर सूर्यघर लावत आहे. 100 युनिट वीज वापरणारे आर्थिक दुर्बल लोक बसलेले आहेत. या ठिकाणी 90% लोक बसले आहेत ज्यांच्या घरी 100 युनिट वीज वापरतो. तुमच्या घरावर 40,000चं सूर्यघर लावत आहे. एक कमळाची बटन, प्रधानमंत्री सूर्यघर योजना. जे नगरसेवक निवडून येतील त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही या वार्डातल्या सर्व लोकांची यादी बनवा. 40,000चं सूर्यघर प्रत्येक घरावर लावायचं आहे. आणि हे सूर्यघर लावल्यानंतर पुढचे 15 वर्ष विजेचं बिल येणार नाही, पुढचे 15 वर्ष घरी विजेचं बिल येणार नाही. अशी सूर्यघर योजना आपल्याला अमरावतीमध्ये करायची आहे. किशोर जोरगेवारचा संकल्प आहे, आमचा संकल्प आहे. एवढंच नाही, माननीय किशोर जोरगेवारनी म्हटलेलं खरं आहे. मी किशोर जोरगेवारचं अभिनंदन करतो, आभार मानतो. तुम्ही ज्या जोरगेवारला कमळाचं मत दिलं ते कमळाचं मत इतकी महत्वाचं होतं की जोरगेवार निवडून आले. मी त्या ठिकाणी मंत्री झालो, देवेंद्र फडणवीस सरकार आलं. तुम्ही कमळाला मत नसतं दिलं तर कमळाला मत नसतं दिलं तर जोरगेवार आमदार नसते झाले. जोरगेवार आमदार झाले नसते तर मी मंत्री झालो नसतो, मी मंत्री झालो नसतो, देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले नसते. आज बघा, एक कमळाचं मत, मी राज्याचा महसूल मंत्री म्हणून झालो. जोरगेवारनी विधानसभेमध्ये प्रश्न मांडला, चंद्रपूरच्या 16,000 घरांना महसूल मंत्री पट्टे देणार का? जोरगेवारनी म्हणलेल्या प्रश्नाला 1 मिनिटात मी हो म्हटलं आणि या 16,000 घरांना पट्टे वाटप देण्याची योजना आपण तयार केली. नुसतेच पट्टे वाटप नाही, तुमच्या घरांना आता मी नक्षा योजनेत घेणार आहे. हे चंद्रपूरचे नगरसेवक निवडून आल्यावर जोरगेवारजी यांनी मला पत्र द्यायचं आहे की आमच्या वार्डाला, आमच्या प्रभागाला नक्षा योजनेमध्ये घ्या. नक्षा योजना म्हणजे तुमच्या घरावरनं आम्ही ड्रोन सर्वे करणार आहे. तुमच्या घरावरनं नागपूरला 22,000 घरं झाले, तुमचे घरं करणार आहे. तुमच्या घरावरनं आमचा ड्रोन फिरेल. तुमच्या घराची रुंदी किती, तुमच्या घराची लांबी किती, तुमच्या घराची उंची किती, तुमच्या घराचं सरकारी मॅपिंग करून, तुमचा लँड रेकॉर्ड तयार करून, तुमचा सिटी सर्वे तयार करून, तुमच्या घराची मालकीचा कार्ड, तुमच्या घरचा नक्षा तुमच्या मोबाईलवर, तुमच्या आयक्लाउडवर, तुमच्या गुगलवर सरकार टाकून देईल. लहानसा 4थ्या वर्गाचा पोरगा सुद्धा तुमचं घर तुमच्या मोबाईलवर बसू शकेल, बघू शकेल. 500 वर्षानंतर तुमचा पडणातू सुद्धा माझ्या बापाची, माझ्या आजोबाची प्रॉपर्टी कुठं आहे ते बघू शकेल. अशी नक्षा योजना मी चंद्रपूरला करतोय, तुमच्याकरता करून देतोय. तर जोरगेवारजी, नक्षा योजना करायला एका घरी 4,000 रुपये खर्च आहे. एका परिवाराला 4,000 लागणार आहे. बरोबर का तुम्ही? 4,000. पण जोरगेवारजीला तुम्ही आमदार केलं, कमळाचं मत दिलं. जोरगेवारजी, एकही पैसा न घेता मी चंद्रपूरची नक्षा योजना तयार करून देईल. तुमच्या सर्व घरांचं प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याची जबाबदारी माझी आहे. माननीय मोदीजींनी 30 लाख घरं महाराष्ट्रात दिले, त्यातले 15,000 घरं चंद्रपूर करता आहे. 3 महिन्याच्या आतमध्ये जोरगेवारजी या सर्व नगरसेवकांनी पट्टे वाटप करा.
आणि माननीय देवेंद्रजींनी जे घरं दिले आहेत त्यातले 15,000 घरं चंद्रपूर करता आपण राखीव ठेवले आहेत. काळजी करू नका. जोरगेवारजी असे आमदार आहे, आमच्या सर्व मंत्र्याकडे जातात आणि जोपर्यंत आम्ही सही करत नाही तोपर्यंत हे महाराज काही हटत एकही मंत्री राज्याचा नाही. देवेंद्रजी तर आहेत, आम्ही तर आहोत. कुठल्याच मंत्र्याला हटू देत नाही. जोपर्यंत याच्या कागदावर सही होत नाही तोपर्यंत यांच्या तोंडातले गुलाबी लाडू इतके गोड गोड असतात. जे राज्यमंत्र्याला कॅबिनेट मंत्री बनतात, कॅबिनेट मंत्र्याला उपमुख्यमंत्री बनवतात, पण स्वतःसाठी काही करत नाही. चंद्रपूरच्या जनतेकरता करतात. हे महत्वाचं आहे. चंद्रपूरच्या जनतेकरता करतात. विकासाची गाडी 4 चाकाची आहे. 1,55,000 योजनेचं माननीय प्रधानमंत्री मोदीची ज्या 55 योजनेचा विकासाची गाडी 4 चाकाची आहे. हे जे गाडी येणार आहे 15 तारखेला 4 चाकाची विकासाची गाडी. मत कशा करताय? कुणाला मत द्यायचं आहे? कशाला मत द्यायचं आहे? मतदान करण्यापूर्वी विचार करायचा आहे. कुणाला मत दिलं पाहिजे? भावनेच्या आधी मत देऊ नका. भावनेच्या आधी मत देऊ नका. मताचं दान देताना विचार करून द्या. बंधू भगिनींनो, आता तर चंद्रपूरमध्ये आपण नागपूर सारखं जोरगेवारजी येणाऱ्या बजेटमध्ये मागणी करा. चंद्रपूरला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारावर एआयच्या आधारावर नवीन सीसीटीव्ही सर्व्हिलन्स करतोय. या शहराची गल्लो न गल्ली, चौक न चौक, घर न घर, प्रत्येक घरासमोर आम्ही सीसीटीव्ही लावतो आहे. जेणेकरून चोरी करायला आलेला, दरोडे करायला आलेला, लहान लहान पोराला इजा करायला आणणारा कोणी या चंद्रपूरकडे वाकडी नजर पाहणार नाही. चंद्रपूरमध्ये चोरी दरोडा होणार नाही. आणि आता तर असे कॅमेरे आले जोरगेवारजी की तुम्ही हा AI बेस्ड जो कॅमेरा आलाय, नवीन टेक्नॉलॉजी, हा तर तुमच्या चेहऱ्यावरनं सांगतो चोरी करायला आला का, दरोडा करायला आला का, कुठल्या भावनेने आला. आणि त्या भावनेने आला असेल, पोलिसांना रिंग जातं. इकडं दरोडेखोर आला, इकडं चोरी करणारा आला, इकडं मर्डर करणारा आला, इकडं माफिया आला, सट्टा जुवा MD वाला आला, या ठिकाणी अवैध धंदेवाला आला. पहिलेच पोलिसांना मेसेज चालला कॅमेऱ्यावरनं. कुठल्या उद्देशाने दिसतोय? संशय घेणारा कॅमेरा, संशय घेणारा कॅमेरा. रात्री 2 वाजता आमची बहीण रस्त्याने गेली तरी कोणाची वाकडी नजर करण्याची हिंमत होऊ नये. असं चंद्रपूर शहर आपल्याला करायचं. असं चंद्रपूर शहर आपल्याला करायचं. याकरता कमळाला मतदान, याकरता कमळाला मतदान, याकरता धनुष्यबाणला मतदान. बंधू भगिनींनो, विकासाची 4 चाकाची गाडी आहे. 1,55,000 योजनांचं मोदीजीचं आहे. दुसरं चाक 48 योजनाचं देवेंद्र फडणवीसचं आहे. तिसरं चाक सुधीरभाऊ मुनगंटीवारचं आहे. चौथं चाक जोरगेवारचं आहे. 4 चाकाची विकासाची गाडी तयार आहे. आणि या विकासाच्या गाडीला पेट्रोल टाकण्याकरता अशोक उईके आहे, चंद्रशेखर बावनकुळे आहे, बंटी भांगडी आहे. आम्ही सर्व या गाडीला 100च्या स्पीडनं चालली पाहिजे म्हणून पेट्रोल टाकायला आम्ही आहोत. तुम्हाला 15 तारखेला आपल्या चंद्रपूरच्या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर कोण राहणार आहे? कोण ड्रायव्हर राहणार आहे गाडीचा? हा, भाऊ बरोबर बोलला. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता किंवा कार्यकर्ती चंद्रपूरचा महापौर बनून या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर बनणार आहे. बनवान का ड्रायव्हर? जोरात सांगा. मीच बोलतो, तुम्ही बोलतच नाही. जाऊ का आपल्या गावाला? एवढा दूर आलो मी, 800 किलोमीटर घुरून फिरत आलो जोरगेवार. काल नांदेडला गेलो, तिकडून लातूरला गेलो, लातूरून परभणीला गेलो, परभणी संभाजीनगरला गेलो, जालन्याला गेलो, अमरावतीला गेलो, अकोल्याला गेलो, चंद्रपूरला आलो. 800 किलोमीटर दूरून आलो. बंधू भगिनींनो, माझं एक काम कराल का? एवढा दूरून मी आलो, माझं एक काम ऐकाल का? तुमचा पट्टा मी करून देईल, तुमचा नक्षा मी करून देईल, घरकुल 15,000 आणून देईल, सूर्यघर लावण्याकरता मदत करेल, 124 योजनाकरता मदत करेल, 5 वर्ष सरकारकडनं पैसा आणण्याकरता जोरगेवार सोबत जाईल. तर माझं ऑफिस पहिल्या मजल्यावर आहे. पहिले जोरगेवारला माझ्या ऑफिसमध्ये यावं लागतं. मग 6व्या मजल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ऑफिस आहे, मंत्रालयामध्ये. तुम्ही काळजी करू नका. हे नगरसेवक निवडून आल्यानंतर जेवढा निधी लागेल, मी अशोक उईके, जोरगेवार, बंटी बांगडिया पहिल्या मजल्यावरनं 6व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांची सही घेऊन जेवढा निधी लागेल तेवढा चंद्रपूरला आणून देण्याची जबाबदारी आमची आहे.
आमची आहे, माझी आहे. मी याच्याकरता आलो आहे. माझं एक काम कराल का? खरं सांगा, इकडे लाडके भाऊ काही बोलून नाही राहिले, लाडक्या बहिणीच बोलते आहे. माझं एक काम ऐकाल का? सांगू का? खरंच सांगू? ऐकाल? खरंच ऐकाल? 15 तारखेला सकाळी लवकर झोपून उठा. 15 तारखेला सकाळी लवकर झोपून उठा. काही लोक दुपारी झोपून उठते. आजकाल सवय लागली आहे दुपारी 9 वाजता झोपून उठायची. सकाळी लवकर झोपून उठा. तुमचा परिवार आणि आजूबाजूचे 10 परिवार, तुमच्या मोबाईल मध्ये जेवढे कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुमच्या मोबाईल मध्ये कॉन्टॅक्ट नंबर आहे का नाही? कॉन्टॅक्ट नंबर एकटेच आहे तुम्ही मोबाईल मध्ये? कॉन्टॅक्ट नंबर आहे ना? तुमचा घर आणि तुमचे बाजूबाजूचे 10 परिवार घेऊन कुठं जाल? 10 परिवार घेऊन कुठं जाल? नागपूरला येता का? कोराडी महालक्ष्मीकडे? नाही, कोराडी महालक्ष्मीच्या दर्शनाचं निमंत्रण द्यायला मी आलो आहे, पण 15 तारखेला काय येऊ? तुम्ही बिजी आहे, मी बिजी आहे. 15 तारखेनंतर आमचे हे नगरसेवक निवडून आल्यानंतर तुम्हा सर्वांना कोराडी महालक्ष्मी जगदंबेच्या दर्शनाला रामायणा भवन, भारत माता भवन, या देशातलं रामायणा भवन, भारत माता भवन हे आपण कोराडी महालक्ष्मीच्या तयार केलं आहे. मी तुम्हाला निमंत्रण द्यायला आलो आहे. कोराडीच्या महालक्ष्मीच्या बाजूला माझं घर आहे. प्रसादाची व्यवस्था मी करेन. प्रसादाची व्यवस्था मी करेन. याल का? नगरसेवक तुम्ही घेऊन याल का? पक्का घेऊन येले. निमंत्रण द्यायला आलो. 15 तारखेला मशीनवर गेल्यावर 4 कमळाच्या बटना दिसेल. काही ठिकाणी धनुष्यबाण आहे, काही ठिकाणी कमळ आहे. इकडे धनुष्यबाण आहे का? कमळ आहे. 15 तारखेला एवढ्या जोराने कमळाची बटन दाबा, फक्त बटन नका तोडू. नाही तर हे म्हणतील कशाले बावनकुळे आले, माझी बटन तोडून गेले, 1 घंटा मशीन बंद झाली. उभे व्हा भाऊ तुम्ही, 4 जण इकडे या जरा समोर. 15 तारखेला एवढे कमळ, एवढे कमळ, एवढे कमळ दाबा की 16 तारखेला एवढे कमळ, एवढे कमळ, एवढे कमळ, एवढे कमळ निघाले पाहिजे. ही काँग्रेसवाल्याची जमानत जप्त झाली पाहिजे. काँग्रेसवाल्याची जमानत जप्त झाली पाहिजे. कराल का? पक्का 16 तारखेचा निकाल लागेल आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर तयार होईल, महापौर येईल. माझं काम कोण कोण ऐकणार आहे? कोणतं काम? कोणतं काम? हा, 10 घर. किती घर? लक्षात ठेवा बरं. पट्टेवाला मंत्री आला होता, त्यांनी 10 घर घेऊन जाल सांगितलं होतं. लक्षात ठेवाल का? कमी गेला विसरून जाल. बरं, 10 घर कोण कोण घेऊन जाल? मशीनवर नाही सांगा, हातवर कोण सांग कोण कोण घेऊन जाल. ताई तुमचं जमत नाही का आजूबाजूच्या लोकांशी? नाही, आजूबाजूची काही झगडा आहे का तुमचा? तुम्ही म्हणता माझं काही जमत नाही. काय म्हणता? हा, 20 घराचं कुटुंब आहे. वा, जोरात आहे. आजूबाजूचे 10 घर घेऊन जा. कमळाची बटन दाबा. मी तुम्हाला वचन देतो, तुम्ही 15 तारखेला मताचं कर्ज द्या. मताचं दान मागायला नाही आलो आम्ही. मताचं दान घेऊन काँग्रेसवाले पडून जातात, पण भारतीय जनता पार्टीला मताचं कर्ज द्या. तुमचे 5 वर्ष इमानदारीनं तुमच्या मताचं कर्ज घेऊन चंद्रपूरला विकसित चंद्रपूर करण्याकरता, लाडक्या बहिणीच्या योजनेकरता, या भागामध्ये पट्टे वाटप करण्याकरता, घरकुलाचं वाटप करण्याकरता मताचं कर्ज द्या. 5 वर्ष इमानदारीनं काम करून आपल्या मताचं कर्ज इमानदारीनं फेडण्याकरता आम्ही काम करू. किशोर जोरगेवार सारखा आमदार आहे. आम्ही सर्व लोक इमानदारीनं, किशोर जोरगेवारजी, आम्ही सर्व तुमच्या मताचं कर्ज परत करण्याचा, परत तर होत नाही, पण तुमच्या मताचं कर्ज इमानदारीनं तुम्हाला त्या ठिकाणी तुमची सेवा करण्याची संधी द्या. दीपावलीचं लक्ष्मीपूजन केलं का? दीपावलीमध्ये लक्ष्मीपूजन केलं का? बरोबर मुलाबाळासोबत, आपल्या परिवारासोबत केलं ना? तुम्हाला दिसलं असेल आई महालक्ष्मी कशावर होती? आई महालक्ष्मी कशावर होती? आमचे लाडके भाऊ कशावर होती? लाडके भाऊ सांगा तुम्ही, आई महालक्ष्मी कशावर होती?
मग आई महालक्ष्मी बघितली असाल, तुमच्या घरच्या विकासाची तुम्हाला धनधान्य देणारी आई महालक्ष्मी कमळावर होती, तर चंद्रपूरच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा कशावर येणार आहे? या 4 कमळावर येणार आहे. जोरगेवारचे कमळ आहेत, पण या 4 कमळावर येणार आहे. आपण चौघांनाही प्रचंड बहुमताने विजयी करा. बंधू भगिनींनो, माझी विनंती मान्य करा. मी तुमच्या साऱ्या विनंत्या मान्य केल्या. जोरगेवार सांगितलं ते काम करून देऊ, पण तुम्ही माझी विनंती मान्य केली असेल तर हात वर करा. जरा सर्वांना विनंती मान्य आहे, जरा दोन्ही हात वर करून मुठा आवडून भारत माता की, भारत माता की, भारत माता की. खूप खूप धन्यवाद. आपल्या राज्याचे यशस्वी महसूल मंत्री यांचं स्वागत. आपले सर्व उमेदवार हे आपली माता महाकाळीची प्रतिमा पक्षाचा दुपट्टा देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. बोलो भारत माता की, वंदे भारतीय जनता पार्टीचा. या ठिकाणी ही सभा